नमस्कार मित्रांनो. तर आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत, ती म्हणजे इकॉनॉमिक्सची. आणि यामध्ये आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्न. यामध्ये आपण सगळे PYQ जे आलेले आहेत या टॉपिकवर ते बघणार आहोत. आणि ती PYQ करताना आपण कोणत्या बाबी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, आयोगाचा विचारण्याचा अँगल काय आहे, अप्रोच काय आहे, कोणत्या ट्रेंडनुसार क्वेश्चन येत आहेत, किंवा काही फॅक्च्युअल डाटा येत आहे का, किंवा कन्सेप्च्युअल कोणत्या ठिकाणी येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हा टॉपिक करताना आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून आयोग प्रत्येक वेळेस वारंवार आपल्याला जेव्हा क्वेश्चन विचारतो तेव्हा तो आपल्याकडून चुकू नये यासाठी. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण नवीन येणारे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नयेत म्हणून. तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CS-द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. त्याच्यामुळे मित्रांनो हा ऑप्शन तर येणार नाही पहिला 1994-95, कारण तो क्वेश्चनमध्ये दिलेला आहे की याऐवजी म्हणजे दुसरा असू शकते त्याच्यामुळे. आणि कोणत्या हा आपल्याला सिंग्युलर स्टेटमेंट सारखा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हा ऑप्शन येऊ शकत नाही, जो की मल्टिपल ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर राहिला प्रश्न, तर उत्तर कोणतं आहे मित्रांनो याचं, तर तुम्ही हे जर काढलं ब आणि क, तर हे तर आपलं चुकीचंच आहे, कारण इथं दोन ऑप्शन यापैकी कोणतेही एक असू शकतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हा ऑप्शन म्हणजे आयोग प्रत्येक वेळी मित्रांनो मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये असे जिथं हे स्टेटमेंट चुकीचं असते त्याच्यातील एक ऑप्शन जो असतो तो याचं उत्तर असतो मित्रांनो. हे काय कंपल्सरी नाही, पण तुम्ही असे लॉजिक लावू शकता मित्रांनो जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर. त्याच्यानंतर पुढचाच क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे आता आलेला आहे 2025ला. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आणि त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर आपल्याला ह्या गोष्टी समजण्याआधी महत्त्वाचं मित्रांनो, नेमकी स्थूल म्हणजे काय आणि निव्वळ म्हणजे काय. तर स्थूल म्हणजे एकूण किंमत असते, ज्यामध्ये घसारा वगैरे सगळे असते. आणि निव्वळ म्हणजे निवडून काढलेली किंमत, त्याच्यातून काहीतरी कमी केलेली असते. त्यामुळे मित्रांनो की स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो हा आहे, कारण ही एकूण किंमत आहे, त्याच्यामुळे हा बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय सांगितलं, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश होतो, हा पण बरोबर आहे, कारण निव्वळ म्हणजे निवडून काढलेली किंमत, त्याच्यात काहीतरी कमी आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, बरोबर आहे मित्रांनो. कारण स्थूलमध्ये एकूण किंमत असते आणि निव्वळमध्ये निवडून काढलेली किंमत असते. त्यामुळे याचा ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत. हा पण 2025ला आलेला मित्र. तर त्याच्यामध्ये मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. त्याच्यानंतर दुसरा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. तर मित्रांनो मॅक्झिमम वेळेस काय बघायचं माहिती आहे, जर स्थूल देशांतर्गत हे जर दोन वेळेस असेल मित्रांनो, स्थूल देशांतर्गत उत्पन्न नागरिक आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्न नागरिकांनी, तर अशा वेळेस जर दोन्ही स्टेटमेंट सारखी सुरुवात असेल मित्रांनो, तर मॅक्झिमम वेळेस मित्रांनो एक स्टेटमेंट यापैकी चुकीचा असतो. एक स्टेटमेंट चुकीचा असतो आणि त्याच्यानंतर एक स्टेटमेंट बरोबर असतो. त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला इथं फसवलेलं आहे मित्रांनो, तो म्हणजे इथं समाविष्ट असते दिलेलं आहे मित्रांनो एका जागी, आणि एका जागी नसते केलेलं आहे. हे फक्त आपल्याला फसविण्यासाठी आहे मित्रांनो, असते आणि नसते. आणि असे जर स्टेटमेंट असेल तर यापैकी एकही नाही, हे उत्तर राहू शकत नाही मित्रांनो, कारण आयोग आपल्याला दोन्ही स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यामध्ये असते आणि नसते हे फसवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो, जो की आहे फक्त कोणते विधान सत्य आहे, तर पहिला बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे चौथा. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. कधी जर आकडेवारी आली मित्रांनो, तर आपण तिथे थांबायचं, थोडा पॉज घ्यायचा आणि विचार करायचा, आणि त्याच्यानंतरच आपण उत्तराकडे जायचं. या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, DR गाडगीळ आणि VK आर. राव यांचा समावेश होता. इथं आणि शब्द महत्वाचा मित्रांनो, कारण हा दोन्हीला जोडत आहे. आणि त्याच्यानंतर आहे खालचा पण आणि महत्वाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये. आता इथं विचारलेलं आहे मित्रांनो, आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे चुकीचे विधान. जेव्हा चुकीचे विचारतो तेव्हा आपण मित्रांनो मिनिमम रिजेक्शन, जे कमीत कमी चूक या अँगलने जातो मित्रांनो. तर प्रत्येक वेळेस जेव्हा क्वेश्चन असा येईल त्यावेळेस आपल्याला असा विचार करणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. आपल्याला मित्रांनो हा प्रवाही असतो, कारण तो वाढतच राहतो प्रत्येक वेळेस. तो अंशलक्षण किंवा याच्यामध्ये मित्रांनो वरीलपैकी कोणती नाही, हे उत्तर खूप रेअर वेळेस राहते मित्रांनो, कारण आपल्याला काहीतरी विचारलेलं आहे आणि त्याच्यात आणखी आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तर आयोग हा चौथा ऑप्शन मुद्दाम टाकतो, कारण त्यांच्याजवळ ऑप्शन तयार होत नसतो. त्याच्यासाठी हा चौथा वरीलपैकी नाही, वरीलपैकी कोणतीही नाही किंवा वरीलपैकी सर्व या गोष्टी टाकत राहतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर काय दर्शवतो.
तर हे मित्रांनो डबल रिप्लेस केलं आयोगाने की वरीलपैकी कोणतेही नाही, कारण त्यांच्याजवळ ऑप्शन 3च तयार होतात मित्रांनो. त्याच्यासाठी चौथा ऑप्शन मुद्दाम टाकून देतात की वरीलपैकी कोणतेही. तर आपल्याला माहिती आहे की स्थूल देशांतर उत्पादन हा वाढतच जातो मित्रांनो, वर्षानुवर्ष वाढत जातो. त्याच्यामुळे आपण हा माहिती असणं तेवढा गरजेचं नाही, कारण हा आपण लॉजिकली पण सोडू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाजित पद्धत नाही, कोणती म्हणजे हा सिंग्युलर आहे मित्रांनो, हा सिंग्युलर वेब देतो आणि नाही म्हणजे मिनिमम रिजेक्शन. आपण कमीत कमी चूक केले पाहिजे. तर आपण कमीत कमी जर चूक केली मित्रांनो तर इथं 2 गोष्टी दिलेल्या आहेत एकाच्या. जे आपण जर गेलो मित्रांनो तर आयात निर्यात पद्धती, त्याच्यामुळे आपला ऑप्शन राहील मित्रांनो फक्त म्हणजे नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती आहेत. हा पार्ट आहे मित्रांनो रिव्हर्स इंजिनिअरिंग. आपण मागे जो व्हिडिओ तयार केलेला आहे पीओक्यू कसे करावे, त्याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग महत्वाचे आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आयोग जर यावर्षीचे ऑप्शन असेल तर पुढच्या वर्षी त्याच्यावर स्टेटमेंट बनवतो, किंवा जर आधीचं स्टेटमेंट असेल तर त्याच्यावर ऑप्शन बनवतो. अशा वेगवेगळ्या बाबीने अँगलना जर आपण विचार केला मित्रांनो तर आपल्याला हे प्रश्न नक्की सोडतील. आता असा प्रश्न आयोगानं 1-2 वेळेस विचारलेला आहे, आणि याच्या आधीचा पण जो आपण प्रश्न बघितला होता राष्ट्रीय उत्पन्न समितीचा, तो पण आधीच आलेला आहे मित्रांनो. फक्त त्याचे कुठं ऑप्शन तयार केलेले आहेत, कुठं ऑप्शनापासून स्टेटमेंट बनवलेलं, एवढंच केलेलं आहे मित्रांनो. हा पार्ट झाला मित्रांनो रिव्हर्स इंजिनिअरिंगचा. त्याच्यानंतर पुढचं आहे मित्रांनो की सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, यात खालील घटक आहेत. तर याच्यामध्ये कोणते नेमके आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो की युनिव्हर्सल सार्वत्रिक याच्यामध्ये काय काय ती ही कन्सेप्ट काय आहे नेमकी. यामध्ये श्रीमंत किंवा गरीब असा भेदभाव नाही मित्रांनो, कशामध्ये सार्वत्रिक मध्ये. म्हणून ऑप्शन 1 मुख्य घटक मित्रांनो. काय तर जो सार्वत्रिकता आहे तो क्वेश्चन मध्येच दिलेला आहे मित्रांनो सार्वत्रिक, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपण हा कट करू शकत. त्याच्यानंतर दुसरा आहे की मित्रांनो जर गरीब आणि श्रीमंतामध्ये भेदभाव नाही तर त्याच्यामध्ये कोणतीही अट राहत नाही मित्रांनो त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर जे पैसे आपल्याला मिळतात ते आपण कशावर खर्च करणे याची संपूर्ण स्वातंत्र्य मित्रांनो जो त्याचा लाभार्थी आहे त्याच्या मनावर असते. त्याच्यामुळे आपण इथं वरीलपैकी सर्व अशा मॅक्झिमम अशाच ऑप्शन, असा जर क्वेश्चन असेल मित्रांनो, जर एखादी योजना फिना दिली असेल आणि त्याची जर आपल्याला विचारलं असेल तर आपण वरीलपैकी सर्व याच्याकडे जाऊ, कारण तिथं मॅक्झिमम वेळेस मित्रांनो वरीलपैकी सर्व आन्सर बरोबर राहते. हा क्वेश्चन आहे मित्रांनो की कोणते कालखंड वर्ष मानले जाते. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मित्रांनो 1 एप्रिल ते 31 मार्च मानले जाते. हा आपला अभ्यासाचा भाग झाला मित्रांनो, जो आपल्याला माहित असला पाहिजे. याच्यामध्ये काही याला काही अशा क्वेश्चनला ट्रिक वगैरे लागत नाही मित्रांनो, हा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की रिव्हर्स इंजिनिअरिंगचा भाग आहे. तर यात हे 2016ला क्वेश्चन आलेला आहे, आणि याचाच वापर करून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून मित्रांनो आयोगानं 2018ला प्रश्न विचारलेला आहे. जशाच तसा प्रश्न मित्रांनो, काही नाही, फक्त कुठं ऑप्शन होतात, कुठं स्टेटमेंट होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे जीडीपीचा अर्थ काय याच्यामध्ये. तर आपल्याला जीडीपीचा अर्थ विचारला तर जीएनपी ही वेगळी कन्सेप्ट आहे माहिती आहे, त्याच्यामध्ये 1 नाही. आणि एनएनपी ही पण वेगळी कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे 3 आहे. आणि सरकारी उत्पन्न तर त्यांच्यापेक्षा वेगळं आहे मित्रांनो. त्याच्या फक्त हे ऑप्शन मेकिंगसाठी वापरलेलं आहे. सरकारी ऑप्शन नंबर 4 हा फक्त ऑप्शन तयार करण्यासाठी वापरला आहे. त्याच्यानंतर हे जीडीपी मित्रांनो याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे स्वतः, की तो सांगतो मी काहीतरी आहे म्हणून. त्याच्यामुळे मित्रांनो याचं उत्तर हे बरोबर आहे. हा तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की रिव्हर्स इंजिनिअरिंग, तर यालाच रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात मित्रांनो. इथं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणत्या वर्षी गठीत करण्यात आली. तर याचं उत्तर बरोबर हे आहे मित्रांनो 1949. आणि याचा आपण क्वेश्चन घेतला 2021 मध्ये, जो की स्टेटमेंट वाईज तयार करण्यात आला. हा रिव्हर्स इंजिनिअरिंगचा भाग आहे मित्रांनो. हा पण त्याच पद्धतीत येते मित्रांनो, तो म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग. याच्यामध्ये पण आपण बघू शकतो जशाच तसे ऑप्शन आहेत, आणि तिथं पण तेच होते मित्रांनो. असाच क्वेश्चन आपण या टॉपिकच्या सुरुवातीला बघितला होता मित्रांनो, तो म्हणजे आधारभूत वर्षाचा. तिथं 93-94 होतं, आणि इथं डायरेक्ट दिलेले आहेत मित्रांनो 2005 आहे का 2000 आणि 2001. तर याच्यामध्ये आपल्याला योग्य विचारले आहेत की दोन्ही चुकीचे आहेत मित्रांनो. आयोग वारंवार याच थीमवर क्वेश्चन विचारत असतो मित्रांनो, जो की ज्यांना आधी विचारलेले आहे. तर त्याच गोष्टी आपल्याला समजल्या तर आपण ते गोष्टी बरोबर करू शकतो. आणि आता आपण मित्रांनो लास्ट 13 वर्षाचे सगळे क्वेश्चन बघितलेले आहेत. त्याच्यामधले आपण काही थीम बघूत मित्रांनो, जे की आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि या थीमवरच आता अभ्यास करताना 2026च्या एक्झामसाठी पुढे जर क्वेश्चन आला मित्रांनो तर याच थीमवर येईल एवढी गॅरंटी आहे मित्रांनो. कारण आपण सगळे प्रयत्न बघितले. त्याच्यामध्ये पहिले आहे मित्रांनो की आधारभूत वर्ष, त्याच्यानंतर जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती, उत्पादन दर आणि त्याचे टप्पे मित्रांनो. त्याच्यानंतर 1990, 91 आणि 12 ते 13 या असे टप्पे मित्रांनो. आणि याआधी
1991च्या आधी किंवा 81, 1949 ते 81 पर्यंतचे जे टप्पे आहेत ते करायचे मित्रांनो. बाकी दुसरी आकडेवारी काही करायची नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, त्याच्यानंतर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, आर्थिक वर्ष, एवढ्याच थीम आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. हार्डली 8 ते 9 थीम आहेत मित्रांनो, जे की या जर केल्या आपण तर आपल्या एकही क्वेश्चन चुकणार नाही. आणि अभ्यास करताना मित्रांनो असंच करायचं, कुठे कुठे रिव्हर्स होतात मित्रांनो ते जर आपण बघितले पीओक्यू करताना की ऑप्शनचं स्टेटमेंट कुठे कुठे बनत आहे, कोणत्या वर्षी आपल्याला कसे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. आता खूप मुलं परेशान राहतात आकडेवारी, तर आकडेवारी काही नसते मित्रांनो. यावर सोपी आकडेवारी विचारलेली आहे. डायरेक्ट आपल्याला 1990, 91, 12, 13, त्याच्यानंतर 1950, 1980 अशा बाबतीतच आकडेवारी विचारतात. तर आपल्याला आकडेवारीसाठी जास्त परेशान व्हायची गरज नाही. एवढे पॉईंट जरी केले मित्रांनो तरी तुम्हाला या टॉपिकवर कसाही क्वेश्चन आला तरी तो 100% सोडवता येईल. 23च्या पेपरमध्ये एकही क्वेश्चन नाही मित्रांनो नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावर. 2022ला पण एकही क्वेश्चन नाही मित्रांनो या टॉपिकवर. तुम्ही बघू शकता इथे एकही क्वेश्चन दिसत नाही या टॉपिकवर. 2022 ग्रुप सी ला पण एकही क्वेश्चन नाही मित्रांनो या टॉपिकवर. त्याच्यानंतर 2021ला बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न विचारलेलं आहे मित्रांनो. तर हा टॉपिक असा आहे मित्रांनो की यावर 1 वर्ष किंवा 2 वर्ष 1 वर्ष किंवा 2 वर्षाच्या गॅप नंतर क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो. नंतर आलेलं आहे मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न, यावर एक प्रश्न आलेला आहे जो की ग्रुप सी 2021ला आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 2020 मध्ये एक क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो कृषी जीडीपीचा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिथे कृषी जीडीपी विचारलेला होता मित्रांनो, इथं जीडीपीचा कल विचारलेला आहे मित्रांनो. तर आपण हे बघताना बघितलं पाहिजे मित्रांनो की तिकडे जीडीपी विचारला होता, इकडे कृषी जीडीपीचा कल विचारलेला आहे. 2019ला पण एकही क्वेश्चन नाही मित्रांनो या टॉपिकवर. त्याच्यानंतर लगेच मित्रांनो 2018ला आपल्याला कृषी जीडीपीचा कल विचारला आहे. आधी जीडीपी, नंतर जीडीपीचा कल आणि त्याच्यानंतर आता कृषी जीडीपीचा कल. हा क्वेश्चन आपल्याला मित्रांनो रिव्हर्स इंजिनिअरिंग केलेला असा पाहायला मिळतो मित्रांनो. या पेपरमध्ये नंतर 2 आहेत मित्रांनो, एकदा जीडीपी वाढीचा दर आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि कृषी जीडीपीचा कल. या पेपरमध्ये एकूण 3 क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो 2018च्या ग्रुप बीला. 2018च्या ग्रुप सीला राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धत विचारलेली आहे मित्रांनो, हा एकच क्वेश्चन आलेला आहे या टॉपिकवर. 2017ला मित्रांनो या टॉपिकवर एकही क्वेश्चन नाही मित्रांनो. तर आता आपण बघू की आतापर्यंत या टॉपिकवर एकूण किती क्वेश्चन आहेत. राष्ट्रीय उत्पन्नावर आतापर्यंत एकूण 11 क्वेश्चन आले आहेत मित्रांनो. हा टॉपिक प्रत्येक वर्षी विचारत नाही, पण जर विचारला मित्रांनो तर या टॉपिकवर कंटिन्युअस 2 ते 3 प्रश्न, कधी कधी 4 प्रश्न पण विचारतो मित्रांनो आयोग. तर याच्यासाठी हा आपल्याला समजला पाहिजे मित्रांनो ट्रेंड बघताना की कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येतात. हे जर आपण प्रिव्हियस इयर अनालिसिस चांगलं केलं मित्रांनो तर आपल्याला 100% समजते आणि आपल्याला समजते की कोणते यावर्षी कोणते टॉपिक जास्त विचारू शकतात किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानुसार आपल्या अभ्यासात भर पडते मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची जी व्हिडिओ येणार आहे ती तुमच्याकडून मिस होणार. आणि आज थांबतो मित्रांनो.